हेलो गुड इवनिंग फ्रेंड्स, दिस इज़ आकाश अलमुले। वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चैनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत है। तो चलिए, जो हमने DHS DMER की जो सीरीज़ चालू की थी, ये प्रीवियस ईयर DHS का पेपर है, वो मैं आपके साथ शेयर करना चाहता हूँ, ताकि जो DMER की जो एग्ज़ाम है 19th एंड 20th ऑफ जून में, उसमें इसका आपको फ़ायदा होगा। ये MCQs आप कोरिलेट कर सकते हो। ठीक है, ये पुराने महाराष्ट्र गवर्नमेंट के जो एग्ज़ाम हुई है उसके ही पेपर है, वो मैं आपके लिए रोज़ लेके आ रहा हूँ 50-50 MCQs। तो अभी ये नया पेपर है DHS का, जो पुराना पेपर हुआ है वो हम लोग डिस्कस करेंगे यहाँ पे। ये नर्सेस के लिए नहीं, बाकी सभी के लोगों के लिए भी, जो अदर कैडर के जो पोस्ट है उनके लिए भी ये महत्वपूर्ण है, बहुत इंपॉर्टेंट है। ओके, तो पहले हम ये 30 MCQ हम नर्सिंग के देखेंगे, उसके बाद 20 MCQs हम नॉन नर्सिंग के देखेंगे। ओके, चलो शुरू करते हैं हम लोग। तो सबसे पहला MCQ क्या रहेगा? ओके, पहला MCQ ये है, स्किज़ोफ्रेनिक पेशेंट। पहला MCQ है, अ स्किज़ोफ्रेनिक पेशेंट सेज टू नर्स यू आर वियरिंग अ प्रिटी रेड ड्रेस। ओके, क्या बोल रहा है? प्रिटी रेड ड्रेस बोल रहे हैं। Tomatoes are vegetables make you healthy. I am not healthy. A nurse should recognize that these statements are example of. यहाँ पे पल्मोनरी एडिमा, पेरिफेरल न्यूरोपैथी, वेनस थ्रोम्बोफ्लेबाइटिस, बोन फ्रैक्चर ऐसा लिखा है, बट ये MCQ टोटली रॉन्ग है। इसका कोई रिलेशन नहीं है स्किज़ोफ्रेनिक पेशेंट के साथ। और नर्स क्या स्टेटमेंट ये करेगी? ओके, उसने क्या बोला? वियरिंग ए प्रिटी ड्रेस, टोमेटोज आर वेजिटेबल्स, हेल्दी। सो दिस इज़ अ रॉन्ग क्वेश्चन। ओके, सो मोस्टली यहाँ पे हो सकता है कि दिस इज़ रिलेटेड टू द वर्बिग्रेशन, क्योंकि कोई रिलेशन नहीं है वो जो क्या बोल रहे हैं उससे। ओके, या इससे ये भी हो सकता है कि उसमें एक वर्ड है टेंजेंशियलिटी, ही इज़ नॉट रीचिंग टू व्हाट ही वांट टू से। ओके, ये भी हो सकता है, बट यहाँ पे कोई रिलेशन ही नहीं है, तो ये MCQ रॉन्ग है। अब दूसरा MCQ देखते हैं। बाय द 8th वीक, ओके, 8वें हफ्ते में ऑफ प्रेगनेंसी, नर्स एक्सपेक्ट टू ऑब्जर्व द फॉलोइंग चेंजेस इन वुमन फिजिकल एग्जामिनेशन। ओके, सो देखिए 8th वीक में क्या होता है? 8th वीक में चैडविक साइन बोलते हैं उसको, ब्लूइश पर्पलिश, ओके, ह्यू टू द सर्विक्स। ओके, ये होता है। लॉस ऑफ एब्डोमिनल मसल टोन, ये टाइम है। फंडल हाइट एट द सिंपैथी, ये भी टाइम 24 वीक्स में आता है। देन मिल्की वाइट डिस्चार्ज फ्रॉम द ब्रेस्ट, ये आता है अर्ली 16th वीक के आसपास आता है। सो यू जस्ट यू गो विद ब्लूइश पर्पलिश कलर ऑफ सर्विक्स, दैट इज कॉल्ड एट 8th वीक में चार्डविक साइन बोलते हैं। ओके, चार्डविक साइन इसको हम लोग बोलते हैं। और ठीक है, इसी को हम जाक्वीमेयर साइन भी बोलते हैं। नेक्स्ट है थर्ड, a patient admitted to the hospital with the diagnosis of chronic renal failure should assess which of the following manifestation? Okay, hypotension, flush skin, painful urination. Okay, देखिए सबसे पहला, अगर क्रोनिक रेनल फेलियर का पेशेंट है, वी हैव टू असेस ही शो सिम्टम्स ऑफ फटीग। ओके, फटीगनेस बहुत ज़्यादा दिखाएगा। फोर्थ MCQ है, अ पेशेंट हु हैज़ एक्वायर्ड इम्यूनोडेफिशिएंसी सिंड्रोम हैज़ nursing diagnosis of altered nutrition less than body requirement. The nurse should instruct the patient to eat diet which is high in protein. आपको ध्यान में रखना, HIV का पेशेंट है तो we have to give high protein diet. Okay, this will be the right answer. Next, fifth, which of the following laboratory values should nurse expect to elevated in patient who has pancreatitis? Okay, बेसिकली अगर पैंक्रेटाइटिस से रिलेटेड सवाल आता है तो सीरम अमाइलेज आपको ध्यान में रखना, बाकी सब भूल जाना। ओके, दिस इज गोल्ड स्टैंडर्ड डायग्नोसिस बोलते हैं। ओके, गोल्ड स्टैंडर्ड डायग्नोसिस फॉर पैंक्रेटाइटिस इज सीरम अमाइलेज लेवल बढ़ जाएगा। ओके, then next is sixth, a female patient who has rheumatoid arthritis, okay, would understand the exercise program if she performs which of the following exercise of her unaffected joint? Okay, affected joint है तो aerobic exercise, affected rheumatoid arthritis में affected leg है तो उसके लिए aerobic exercise like walking, रनिंग, ओके, ये कर सकता है। ओके, एंड अनअफेक्टेड लेग्स तो एक्टिव रेंज ऑफ मोशन विल बी द राइट आंसर फॉर दिस पेशेंट। एक्टिव रेंज ऑफ मोशन, अनअफेक्टेड जॉइंट की बात कर रहे हैं। ओके, सेवंथ, अ नर्स शुड इन्फ्यूज ब्लड प्रोडक्ट्स विद इन 4 hours ऑफ पीडियाट्रिक पेशेंट इन ऑर्डर टू लेसन द रिस्क। देखिए, ब्लड ट्रांसफ्यूशन कम से कम अपने को 4 मिनिमम मैक्सिमम 4 hours में उसको मिनिमम 4 hours में देना है। दैट मीन्स उसका ड्यूरेशन स्टार्टिंग से लेके 4 घंटे का होता है। ओके, इन बिटवीन हमको देना है, फास्ट भी नहीं देना है, स्लो भी नहीं देना है। वी हैव टू गिव इन दिस मैनर। ओके, 4 घंटे में उसको जाना चाहिए। क्यों? अगर उससे ज़्यादा हो गया तो क्या होगा?
तो बेसिकली आपको ये ध्यान में रखने पड़ेगा कि बैक्टीरियल कंटेमिनेशन नहीं होना चाहिए। बैक्टीरियल ऑर्गेनिजम्स वो ब्लड के थ्रू, आईवी के थ्रू अंदर ब्लड में मिक्स होके वो कुछ कॉज ना करे। दैट इज़ द आवर मोटो एंड गोल। ओके, सो टू लेसन द बैक्टीरियल कंटेमिनेशन विल बी द राइट आंसर फॉर दिस क्वेश्चन। नेक्स्ट 8, अ पेशेंट हैज़ नासोगैस्ट्रिक ट्यूब, एनजी ट्यूब है, ड्रेनिंग लार्ज अमाउंट ऑफ फ्लूइड। ओके, उससे लार्ज अमाउंट ऑफ फ्लूइड ड्रेन हो रहा है, तो विच ऑफ द फॉलोइंग नर्सिंग डायग्नोसिस शुड नर्स गिव प्रायोरिटी। ओके, देखो फ्लूइड लॉस हो रहा है तो आपको देना चाहिए रिस्क ऑफ फ्लूइड वॉल्यूम डेफिसिट, यही आपका राइट आंसर रहेगा इसके लिए। ठीक है, ओके। 9th क्वेश्चन है, अ पेशेंट हु हैज़ अंडरगॉन थायरॉयडेक्टोमी। ओके, थायरॉयडेक्टोमी हुई है एंड पेशेंट प्रीडिस्पोज टू द डेवलपमेंट ऑफ। ओके, पेशेंट की थायरॉयडेक्टोमी हुई है तो पेशेंट आगे जाके उसको क्या तकलीफ हो सकती है, क्या प्रीडिस्पोज हो सकता है। तो देखिए थायराइड, अगर थायरॉयडेक्टोमी हुई है तो उसको हाइपोकैल्सीमिया, क्योंकि कैल्शियम प्रोड्यूस करती है तो यहाँ पे हाइपोकैल्सीमिया होने के चांसेस रहते हैं आफ्टर द थायरॉयडेक्टोमी। ओके, नेक्स्ट है कूपर सेल्स। कूपर सेल्स कहाँ पे है, लिवर सेल्स में। ओके, ये कूपर सेल्स को हम फैगोसाइटोसिस भी बोलते हैं। ओके, फैगोसाइटोसिस भी, फैगोसाइटिक सेल्स हम लोग बोलते हैं। वो जो एंटीडोट्स या एंटीबॉडीज रहते हैं उनको किल करते हैं या खा डालते हैं। ओके, कूपर सेल्स। ओके, तो वो मिलते हैं हमको लिवर में। ओके, एसे नोड सिचुएटेड, एसे नोड हमारा कहाँ पे रहता है, एसे एंड एवी नोड हार्ट में रहता है। ओके, एसे इज एसे नोड क्या है ये, यस, ऐसे नोड हमारा कहाँ मिलता है, साइनोएट्रियल नोड, वो हार्ट में मिलता है। ओके, देन नेक्स्ट है द आउटर फाइब्रस लेयर ऑफ आई। आउटर फाइब्रस लेयर को हम स्क्लेरा बोलते हैं, स्क्लेरा एंड द कॉर्निया। ओके, स्क्लेरा आप ध्यान में रखना। ओके, नेक्स्ट है 13 में क्या है, 13 में पीपी। पीपी का मतलब कोरोना में सभी ने काम किया है, तो पीपी स्टैंड फॉर पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट। ओके, पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट को ही हम बोलते हैं पीपी। ओके, देन रेडियल एंड अल्नर आर्टरी कहाँ पे सिचुएटेड रहती है, रेडियल एंड अल्नर आर्टरी ये हैंड में होती है। इसमें मीडियन नर्व भी आप ये ऐड कर सकते हो, मीडियन नर्व ये भी हैंड में होती है। ठीक है, देन नेक्स्ट है ड्रग विच इज डायलेट द प्यूपिल्स। ओके, यहाँ पे लैक्सेटिव ये कॉन्स्टिपेशन के लिए देते हैं, कॉस्टिक ये हम ये कोलेगियस ये अपना गॉल ब्लैडर के लिए देते हैं। ओके, तो यहाँ पे ये सब के सब ये इसमें नहीं आते हैं, ड्रग ऑफ चॉइस फॉर डायलेट द पीपल। ओके, तो बेसिकली माइड्रेट्रिक्स। ओके, माइड्रेट्रिक्स जो ड्रग्स होते हैं वो डायलेट करते हैं, दैट मीन्स जो प्यूपिल को एनलार्ज करते हैं, उसको ट्रॉपिकामाइड बोलते हैं हम लोग। ओके, ट्रॉपिकामाइड बोलते हैं, वो माइड्रेट्रिक ड्रग है, वो प्यूपिल को डायलेट करती है, एनलार्ज करती है। सो इन ऑर्डर टू बैक ऑफ द आई हम देख सकते हैं उससे। ओके, नेक्स्ट है AD. AD means what? AD means what? AD means oris dextrose. Okay, oris dextro. Okay, oris dextra बोलते हैं। ओके, oris dextra बोलते हैं। AD का मतलब होता है राइट ईयर, ध्यान में रखना, राइट ईयर को हम AD बोलते हैं। ओके, राइट आई को क्या बोलेंगे, राइट आई को हम OD बोलते हैं, राइट आई को हम OD बोलते हैं। OD means what? OD means right eye. Okay, right eye. Okay, that is डॉक्टर ऑफ ऑप्टीमेट्री बोलते हैं, उसी को ओडी बोलते हैं, डॉक्टर ऑफ ऑप्टीमेट्री, राइट आई। ओके, नेक्स्ट है 17 सुटेबल मसल्स ऑफ बटक एडमिनिस्ट्रिंग इंट्रामस्कुलर इंजेक्शन देने के लिए कौन सा। सो ग्लूटियल मसल्स, ग्लूटियस मिनिमस, ग्लूटियस मैक्सिमस। ओके, यहाँ पे लार्ज अमाउंट ऑफ मसल्स होती है, बड़ी मसल्स होती है, एब्जॉर्ब अच्छे से करता है ड्रग्स, तो ग्लूटियल मसल्स हम ये करेंगे। ओके, देन इम्प्लीमेंटेशन ऑफ नर्सिंग प्रोसेस इन्वॉल्व्स। ओके, इम्प्लीमेंटेशन मीन्स व्हाट, ओके, इम्प्लीमेंटेशन से एक्चुअल नर्सिंग केयर जो दी गई है दैट इज़ इम्प्लीमेंटेशन। आपने जो केयर दी है, जो प्लानिंग की है, उसका इम्प्लीमेंटेशन किया है, एक्चुअल नर्सिंग केयर पेशेंट को दिया है, उसको हम इम्प्लीमेंटेशन बोलते हैं। पल्स रेट मोर देन 60 बीट्स पर मिनट। ओके, लेस देन 60, okay, less than 60 it is called as a bradycardia. Okay, more than 100 this is called as tachycardia. Okay, more than 100 है तो टकीकार्डिया बोलेंगे, बिलो 60 है तो ब्रैडिकार्डिया बोलेंगे। ओके, ब्रैडिपिनिया रिलेटेड टू द रेस्पिरेशन, बिलो 12 ब्रीथ पर मिनट है तो उसको ब्रैडिपिनिया बोलेंगे। टकीपिनिया 24 से ऊपर है तो उसको टकीपिनिया बोलेंगे। ओके, नेक्स्ट है, ये काइंडली थोड़ा सा चेक कर लीजिए। ओके, देन
what is painful micturition of called painful micturition means dysuria. Okay, dysuria को painful micturition बोलते हैं. Glycosuria यानी glucose in urine. Okay, oliguria means less than 400 ml urine. Anuria means less than 100 ml urine. Okay, got it? Yeah. Okay, देन नेक्स्ट है 21 हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन होना है. सभी को पता है नोसोकोमियल इन्फेक्शन हम बोलते हैं हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन को. ओके, नेक्स्ट है अ न्यू इलनेस और कंडीशन दैट अराइज ड्यूरिंग द कोर्स ऑफ इन्फेक्शन. ओके, एक इन्फेक्शन हुआ है और उसके बाद और एक कंडीशन होती है, दिस इज कॉल्ड एज कॉम्प्लिकेशन. ओके, कॉम्प्लिकेशन ध्यान में रखना, ट्रांसमिशन नहीं हो सकता, फ्यूमिगेशन नहीं हो सकता, कंटेमिनेशन नहीं होता. ओके, एक डिसीज ऑलरेडी है, इन्फेक्शन हुआ है, उसके साथ और कुछ न्यू इलनेस उसके साथ अराइज होता है, तो दैट इज कॉल्ड एज अ कॉम्प्लिकेशन. ओके, 23 इन्फेक्शन ऑफ बॉडी और पैथोजन ऑफ माइक्रो ऑर्गेनिज्म इज एंटीसेप्टिक सोल्यूशन से हम ये कंट्रोल कर सकते हैं. ओके, इन्फेक्शन कंट्रोल. ओके, माइक्रो ऑर्गेनिज्म को कम कर सकते हैं. ओके, देन नॉर्मल पल्स रेट ऑफ एडल्ट. ओके, नॉर्मल पल्स रेट सभी को पता है 72 रहता है. बेसिकली 70 to 80 हम कंसिडर करते हैं, तो गो विथ 72. सभी को पता है पल्स रेट नॉर्मल उतना ही रहता है एडल्ट का. ओके, देन व्हेन द बॉडी टेम्परेचर फॉल्स बिलो 95 डिग्री फ़ारेनहाइट और 38 डिग्री सेल्सियस, उसको हम बोलते हैं हाइपोथर्मिया. ध्यान में रखना, हाइपोथर्मिया. हाइपरपैरेक्सिया जब 103 के ऊपर रहा तो व्हाट इज हाइपरपैरेक्सिया, 103 105 फ़ारेनहाइट आप ध्यान में रख सकते हो. ओके, ओके, देन क्रैकिंग और अल्सर लिप ऑफ एंगल ऑफ माउथ, चिलोसिस क्रैकिंग ऑफ लिप्स. सब सोर्स क्या है कमेंट करना, बहुत इजी है. कमेंट इन दिस वन. व्हाट इज पायोरिया, ये भी आप कमेंट करना डिस्क्रिप्शन बॉक्स में. ओके, देन बैक फ्लो ऑफ पार्टली डाइजेस्टेड फूड इनटू द माउथ. ओके, क्या होता है स्टमक में पार्टली डाइजेस्टेड या पार्टली इंजेस्टेड फूड इन माउथ टू द स्टमक. उसके बाद जो स्टमक जो बैक फ्लो आता है उसको हम रीगार्जिटेशन बोलते हैं. व्हाट इज रीगार्जिटेशन? वोमिटिंग सभी को पता है. वोमिटिंग रीगार्जिटेशन मीन्स क्या होता है? ओके, जो अक्लेशिया कार्डिया की जो सिचुएशन रहती है ना, जो रहता है कार्डिया वो इम्प्रॉपरली क्लोज होता है. सो क्या होता है इनएडुकेट एम्प्टिंग ऑफ स्टमक से स्टमक के कारण जो मटेरियल रहेगा इट विल कम आउट. दिस इज कॉल्ड एज रीगार्जिटेशन. ओके, डिस्पेप्सिया कमेंट करो. व्हाट इज डिस्पेप्सिया इन कमेंट बॉक्स में कर दो. नोशिया वोमिटिंग आपको पता है. 28 सब्सटेंस यूज फॉर काउंटर एक्ट इफेक्ट ऑफ पॉइजन. ओके, पॉइजन को काउंटर एक्ट करने के लिए हम क्या देते हैं? एंटीडोट. सभी को पता है एंटीबायोटिक्स जो बैक्टीरिया था उसको किल करने के लिए. एंटीएमेटिक्स वोमिटिंग के लिए हम देते हैं. एंटीएमेटिक्स के लिए गो विद एमसेट उसको ऑन्डेंस्टेरॉन बोलते हैं हम लोग. ओके, देन 29 द एंगल ऑफ इंसर्शन ऑफ सबक्यूटेनियस इंजेक्शन. सबक्यूटेनियस इंजेक्शन कौन से डिग्री में देते हैं? आपको एक मैं वीडियो फोटो दिखाऊंगा, उससे आपको समझ में आएगा कि व्हाट आर द टाइप्स ऑफ एंगल्स फॉर द इंजेक्शन. ओके, यहाँ पे आप एंगल्स फॉर एडमिनिस्ट्रेशन ऑफ इंजेक्शन देख सकते हो. सिंपल है. इंट्रामस्कुलर इंजेक्शन हम 90 डिग्री में देते हैं. देखो सीधा सीधा जा रहा है यहाँ पे एडिपोज टिश्यू यानी फैट में जा रहा है डायरेक्टली. ओके, थर्ड लेयर. ओके, देन उसके बाद सबक्यूटेनियस टिश्यू 43, ये एडिपोज. दिस इज पीला कलर का जो है दिस इज एडिपोज टिश्यू. ओके, एडिपोज टिश्यूज और फैट लेयर इसको हम बोलते हैं. ठीक है, देन नेक्स्ट इंट्रावेनस 25 डिग्री में जाता है. ओके, देखो यहाँ पे एपिडर्मिस एंड डर्मिस के बीच में बोल सकते हो. एपिडर्मिस खत्म होने के बाद एंड जो इंट्राडर्मल रहता है वो एपिडर्मिस में, प्रॉपर एपिडर्मिस में ये जाएगा. ओके, एपिडर्मिस प्लस डर्मिस के बीच में ये, और सबक्यूटेनियस एपिडर्मिस डर्मिस, और उसके बाद जो एडिपोज टिश्यू जो फैट रहता है वहाँ पे जाता है सबक्यूटेनियस. ओके, सबक्यूटेनियस के इंजेक्शन क्या है? इंसुलिन हम सबको देते हैं. ओके, इंसुलिन हम एब्डोमिनल साइट हम प्रिफर्ड करते हैं. ठीक है, ओके. सो इसका राइट आंसर क्या रहेगा? इसका राइट आंसर रहेगा ये देखो सबक्यूटेनियस का 45 डिग्री विल बी द राइट आंसर. ओके, 15 ये इंट्राडर्मल है, ये आईवी है. ओके, ये आईएम है, इंट्रामस्कुलर है. ठीक है, देन व्हाट would the nurse expect see the assessing the growth of child during their school age year. Okay, school age year means that is 6+. Okay, 6+ से जाता है. बेसिकली इसमें बोन की ग्रोथ होती है. ओके, दो जो इपिफाइसल जो प्लेट होती है वहाँ पे बोन ग्रोथ होती है, उसकी वजह से पेन होता है. ओके, सो पेन होता है तो वी हैव टू मैनेज द पेन. ओके, अकॉर्डिंग टू दिस आई एम नॉट प्रेटी श्योर अबाउट दिस क्वेश्चन, बट पेन विल बी द राइट आंसर. स्कूल एज में बहुत ज़्यादा खेलते कूदते हैं, बोन की ग्रोथ होती है, उस टाइम पे पेन हो सकता है बच्चों को, तो वी हैव टू मैनेज. ओके, सो
दिस विल बी द राइट आंसर। और दूसरा मेंटेनेंस ऑफ फ्लूइड एंड इलेक्ट्रोलाइट बैलेंस में भी हो सकता है, ये दो तो नहीं है, ठीक है। सो बेसिकली ये आपका राइट आंसर रहेगा। अगर आपको कुछ गलत लगता है तो ये जस्ट कमेंट इट, ओके। अभी हम मराठी का सेक्शन देखते हैं, मराठी और जनरल नॉलेज का, ओके। ये बाकी के MCQ हम 31 से लेके बाद में लेंगे, ओके। ये देखो यहाँ पे MCQ दिख रहे होंगे आपको। तो बेसिकली हम अभी चालू करते हैं ये मराठी का सेक्शन, ओके। मराठी एंड GK का सेक्शन हम लोग शुरू करते हैं, ओके। तो इसमें पहला क्वेश्चन कौन सा है? सबसे पहला क्वेश्चन है, एका सांकेतिक भाषेत बॅड हा शब्द, ओके, बी, बॅड शब्द 214 असा लिहिला, ओके। B is 2, A is 1 and D for 4, ओके। ओके, तो सैड कैसे लिखेंगे? सैड कैसे लिखेंगे? ओके, सैड S is 19, A is 1 and D is 4, ओके। 19, 1, 19, 1 and 4, ओके। दिस विल बी द राईट आन्सर अकॉर्डिंग टू दिस, ओके। सॅड हा असा लिहितात. त्याच्यानंतर खालील संख्या श्रेणी पूर्ण करा, ओके। हे बघा, 20, 110, 272, 506, 814 आहे. तो बेसिकली आपल्याला इथे सगळ्या याच्यामध्ये डिफरन्सेस शोधायचा आहे, ओके। बघा, 20 आणि त्याच्यामध्ये 90चा फरक येतो, 110, ओके। काय आहे तो बेसिकली 20 आणि 110च्या मधातला 90चा फरक येतो, ओके। 110 ते 272मध्ये 162चा, ओके। 272 ते 506मध्ये 234चा आणि 506 ते 812चा डिफरन्स जो येतो 306चा, ओके। तर बेसिकली 90च्या पुढे बघा, हा 72चा फरक येतं, नंतर 72चा फरक, नंतर 72चा, नंतर 72चा, असा याच्यामध्ये डिफरन्स दिसेल तुम्हाला, ओके। हे बघा, 812 शेवटची अंक, 812 प्लस आपल्याला 306 करावं लागेल, प्लस त्याच्यामध्ये 72चा डिफरन्स, ओके। असं म्हणून 1190 याचा राईट आन्सर येतो. तो 1190 विल बी द राईट आन्सर. तुम्ही करून बघा, काही वाटलं तुम्हाला तर मला कमेंट करू शकता. देन खालीलपैकी कोणती संख्या इतर संख्येसारखी नाही, ओके. बघा, 57ला भाग जातो, 87ला भाग जातो, 77ला भाग जातो, 47ला भाग जात नाही, ओके. 47 इज द प्राईम नंबर, सो राईट आन्सर इज 47. नेक्स्ट आहे क्वेश्चन 54. बघा, याच्यात काय लिहिलं, विधान, इंग्लंडमधील सर्व कार्यरत डॉक्टर हुशार आहेत, ओके. सगळे भारतातील काही डॉक्टर इंग्लंडमध्ये कार्यरत आहे, ओके. सर्व हुशार डॉक्टर भारतीय आहे. पहिला, एकही भारतीय डॉक्टर हुशार नाही, काही भारतीय डॉक्टर हुशार आहेत, काही हुशार डॉक्टर इंग्लंडला स्थलांतरण केले आहे. खालीलपैकी अचूक अनुमान आपल्याला ओढवायचं आहे, ओके. तर याच्यामध्ये बघा, याच्यात काय म्हटलं, इंग्लंडमध्ये सर्व कार्यरत डॉक्टर हुशार आहे, सगळे डॉक्टर हुशार आहेत इंग्लंडमध्ये, ओके. आणि त्याच्यातले काय, भारतातील काही डॉक्टर इंग्लंडमध्ये गेलेले आहे, म्हणजे काही भारतीय डॉक्टर हुशार आहे, ओके. क येईल. आणि ड मध्ये काय, काही हुशार भारतीय डॉक्टरांनी इंग्लंड स्थलांतरण केले, ओके. क आणि ड राईट आन्सर याचं, ओके. देन 55, एका वर्तुळाभोवती 6 घरे आहेत, ओके. एक वर्तुळ आहे, ओके. हा बघा, हा वर्तुळ आहे, किती घरं आहे याच्यामध्ये, 6 घरं आहेत, ओके. तर ज्योती, हे जे ज्योती आहे, हे जे ज्योती, ही ज्योती आणि सीमा हे परस्परासमोर आहे, ओके. ज्योती आणि सीमा हे देखो परस्परासमोर आहे, ओके. मेरी कुठे आहे, लिलीजवळ आहे, ओके. मेरी इथे आहे आणि हे लिलीच्या जवळ आहे, ओके. अमन सीमाजवळ आहे, ओके. अमन सीमाजवळ राहत नाही, ओके. हे सीमा आहे, सीमाजवळ अमन राहतो का, नाही, ओके. शफी मेरीच्या समोर आहे, हे देखा, हे शफी हे कोणाच्या समोर आहे, मेरीच्या समोर आहे, ओके. दिस इज मेरीच्या समोर शफी आहे, ओके. तर ज्योतीजवळ कोण आहे, ज्योतीजवळ हा अमन आहे आणि इकडे कोण आहे, मेरी आहे, ओके. अमन आणि मेरी हे ज्योतीजवळ आहे, ओके. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर 56वा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, 35, 41, 47, इथे 6चा डिफरन्स येतो, 41 आणि 41 6चा डिफरन्स येतो, ओके. हे बघा, ही चूक आहे याच्यामध्ये, व्यवस्थित नाही आहे. 97 मग 103, म्हणजे याच्यामध्ये 6चा फरक येतं, म्हणजे इथे किती येईल, 100 येईल, ओके. लक्षात ठेवा, तर 100 हे राईट आन्सर येईल इथे. त्याच्यानंतर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, ओके. 9, 36, 13, 52, 17, 68, 21, काय येईल फरक, बघा. 9 चो 36, 13 चो 52, 17 चो 68, 21 चो काय येईल, 84, ओके. सो राईट. असं तुम्हाला कोरिलेट करावं लागेल, कुणीही कसंही क्वेश्चन येऊ शकतं. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, 58वा, टॅप म्हणजे SZO, ओके. टॅप म्हणजे SZO, तर फ्रीज हे कसे लिहावे, ओके. आता बघा, टॅप म्हणजे काय, T इज 20, ओके. A इज 1, ओके. P इज 16, ओके. कळलं का तुम्हाला. टी हे म्हणजे ABCD जर केलं तर T 20वा अंक येतो, याच्यावर येतो, A नंबर 1ला येतो आणि 16व्या याच्यावर P येतो, ठीक आहे. म्हणजे SZO कसं, ओके. 20 हवे, S
टीच्या पूर्वी एस येतं, एस आणि टी म्हणजे 19. ओके, कळलं का तुम्हाला? झेड हा एच्या पूर्वी काय येतं? 26 झेड येतो. ओके, अँड पीच्या पूर्वी काय येतं? कळलं का? ओ येतो, दॅट इज 15. 19, 26 आणि 15 झालं. आता फ्रीज कसं लिहायचं? ओके, याच्या इकडे बघूया आपण. ओके, फ्रीज. ओके, फ्रीज कसं लिहिलेलं आहे? ओके, फ्रीज कसं लिहितात? ओके ओके, तर फ्रीज कसं लिहितात आपल्याला त्याच्या पूर्वीचे. ओके, फ्रीज एफच्या पूर्वी ई येतं, ठीक आहे, आरच्या पूर्वी क्यू येतं, ठीक आहे, ईच्या पूर्वी डी येतं, ईच्या पूर्वी डी येतं, झेडच्या पूर्वी वाय येतं आणि ईच्या पूर्वी डी येतं, ई क्यू डी डी वाय. सो राईट आन्सर इज दिस वन. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला काढायचं. त्यानंतर 59चं काय आहे? झेड इज इक्वल टू 52, झेड इज इक्वल टू 52. सो ए सी टी इज 48. ओके, ए सी टी. झेड काय आहे? 26. झेड इज 26 नंबरचा म्हणजे 52 झाला, ठीक आहे. आणि ए 1 नंबर म्हणजे 1, सी 3 नंबर आणि टी इज 20. ओके, बघा झेड डबल केलं 52 आलं, 26 दुनी 52, एकांची 4, 4 आणि 20 म्हणजे 24 दुनी हा भला 24 झालं, 24 दुनी 48. ओके, बॅट आता कसं लिहायचं? ओके, ब म्हणजे 2, 1 आणि टी किती आहे? 20. ओके, किती झालं? 3 आणि 23, 23 दुनी किती झाले? किती झाले? किती झाले? 46. ओके, सो राईट आन्सर इज 46. ओके, त्याच्यानंतर 60. एका वर्गातील 20% मुली. ओके, एका वर्गातील 20% मुली ओके वैद्यकीय शाखेत उच्च शिक्षण घेण्याचे ठरवले आहे. ओके, किती? 20% मुलींनी वैद्यकीय शाखेत उच्च शिक्षण घेण्याचे ठरवले आहे. 25% मुली माहिती तंत्रज्ञानाचे, 10% मुली शेतीविषयक, 15% मुली अभियांत्रिक आणि 5% मुली पदव्युत्तर व्यवस्थापन शाखेत उच्च शिक्षण घेण्याचे निश्चित केले आहे. उर्वरित ज्या मुलींनी पुढील कोणतीच उद्दिष्ट अद्याप ठरवले नाही अशा मुलींची संख्या 20 आहे. ओके, तर अनुक्रमे वैद्यकीय, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिक शिक्षण घेणाऱ्या मुलांची संख्या किती? ओके, याच्यामध्ये टोटल आपल्याला किती विचारलेले आहे? 50 गेलेली आहे टोटल आपली, लक्षात ठेवाल. तर याचा आन्सर येईल ए. तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेट करा, कमेंट बॉक्समध्ये टाका. ओके, याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला पाहिजे तर मी टाकेन. ओके, कमेंट करा. 16, 20 आणि 10 याचं राईट आन्सर राहील. ओके, गणित आहे म्हणून याच्यामध्ये थोडंसं हे जातं. पुढे संख्येची एक श्रेणी दिली आहे. विशिष्ट नियमानुसार तो नियम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायामधून निवडा. ओके, बघा 61 क्वेश्चन काय? 2, 10, 26, 50. ओके, 2 आणि 10चा 8 फरक, 10 आणि 26चा 16 फरक, 26 आणि 50चा फरक 24 आणि 50 म्हणजे कळलं का तुम्हाला? 8 गुणिले 16. ओके, सगळ्यात 8चा. ओके, तर मग इथे किती येईल? 40चा फरक येईल. ओके, कळलं का तुम्हाला? ओके, 32चा. ओके, 24 नंतर मग 32. हे बघा, याच्यात 8चा फरक, याच्यात 8चा फरक, 24 आणि याच्यात 8चा फरक, तर संख्या कुठली येईल मग इथे? सांगा. 82. ओके, 50 आणि 32 किती होतात? 82. याच्यात उत्तर येणार. ठीक आहे, दुसरी संख्या काय आहे? 2, 4, 6, 8. ओके, बघा काय आहे? 2, 2, 2, 4 म्हणजे 10 येईल इथे. ओके, याच्यामध्ये खूप सिंपल आहे. नाशिक हे शहर कोणत्या नदीच्या काठावर? सगळ्यांना माहीत आहे, गोदावरी नदीच्या काठावर बसलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर 2012च्या मिस युनिव्हर्स या किताबाचा मानकरी कोण ठेवलेले आहे? 2012मध्ये मिस युनिव्हर्स झालेली होती ऑलिव्हिया कॉल्पो, अमेरिकेची होती. ओके, सध्या 2022मध्ये इंडियाकडून 2021मध्ये इंडियाची मिस युनिव्हर्स झाली होती. तिचं नाव होतं हरनाज संधू. ओके, हरनाज संधू ही 2021ची भारताकडून शेवटची झालेली मिस युनिव्हर्स म्हणजे हरनाज संधू 2021मध्ये. त्याच्यापूर्वी 2000 काय म्हणू तुम्हाला, जे मिस युनिव्हर्स होती दोन मिनटं. ओके, हां, 2021मध्ये हरनाज संधू. त्याच्यापूर्वी 2000मध्ये कोण होती? लारा दत्ता झाली मिस युनिव्हर्स, लारा दत्ता. आणि त्याच्यापूर्वी फर्स्ट जो इंडियाकडून युनिव्हर्स झाली होती 1994मध्ये, ती होती सुष्मिता सेन. सुष्मिता सेन सगळ्यांना माहिती आहे, ती फर्स्ट मिस युनिव्हर्स होती भारताकडून. तर आतापर्यंत आपल्याला मिस युनिव्हर्समध्ये 3 आपल्याला हे मिळाले, मिस युनिव्हर्सचे पदक मिळालेले आहे, या क्राऊन मिळालेले आहे. पहिली सुष्मिता सेन, दुसरी लारा दत्ता आणि तिसरी 2021मध्ये हरनाज संधू. 2022मध्ये जर तुम्हाला विचारलं 2022मध्ये हू इज द मिस युनिव्हर्स, कोण आहे सध्याची मिस युनिव्हर्स, तर तुम्ही जाल काय म्हणाल? बोनी गॅब्रियल. ओके, बोनी गॅब्रियल म्हणून एक फिमेल आहे US ची, ती सध्याची मिस युनिव्हर्स आहे. ओके, तिला हरनाज संधूनी क्राऊन दिलं होतं.
ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर मिस वर्ल्डविषयी जर विचारलं, ओके, मिस वर्ल्डविषयी, तर इंडियाकडून मिस वर्ल्ड आतापर्यंत 6 झालेले आहे. 6 मिस वर्ल्ड झालेले आहे इंडियाकडून. ओके. सर्वात फर्स्ट जी होती आहे रीता फारिया. ओके, 1966मध्ये रीता फारिया फर्स्ट इंडियाची मिस वर्ल्ड. ओके. त्याच्यानंतर 1994मध्ये ऐश्वर्या राय सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर 1997मध्ये कोण झाली? डायना हेडन झाली 1997मध्ये. आणि 1999मध्ये कोण झाली? युक्तामुखी. त्याच्यानंतर एकही मिस वर्ल्ड झालेली नाही भारताकडून. युक्तामुखी शेवटची होती 1999मध्ये. ठीक आहे. आता ॲट प्रेझेंटली जर तुम्हाला विचारलं की 2023ची मिस वर्ल्ड कोण आहे, ओके, तर तुम्ही आन्सर कराल कॅरोलिना बेलवास्का. ओके, कॅरोलिना बेलवास्का. ओके, शी इज फ्रॉम पोलंडची आहे ती आणि 2023ची ती आहे. ठीक आहे. सो सगळ्यांना युनिवर्स आणि मिस युनिव्हर्सल कळलं असेलच. नेक्स्ट क्वेश्चन काय? खालीलपैकी कोणास भारताचा पहिला व्हॉइसरॉय म्हणून लॉर्ड कनिंग हे यांना ओळखलं जातं? कर्नाटकाची राजधानी बंगळुरू म्हणतात आता सध्या. लेंडी प्रकल्प हे आंध्र प्रदेशामध्ये आहे. प्रयोगशाळामध्ये ऑक्सिजन तयार करण्यासाठी कोणता? तर मॅग्नीज डायऑक्साईड, दॅट इज MnO2 असं म्हणतात याला. ओके, हे यूज केलं जातं. ओके. अरावली पर्वतामधले सर्वोच्च शिखर हे गुरु शिखर आहे. ओके. हिरव्या वनस्पती कशाच्या स्वरूपात अन्न साचवतात? स्टार्चच्या स्वरूपामध्ये. ओके. अजिंक्य तारा कुठे आहे? अजिंक्य तारा आपल्या पुण्याच्या बाजूला आहे, साताऱ्यामध्ये. ठीक आहे, साताऱ्यामध्ये अजिंक्य तारा आहे, सगळ्यांना माहिती आहे. नंतर आहे खालीलपैकी कशास बेकिंग सोडा असे म्हणतात? सोडियम बायकार्बोनेटला आपण बेकिंग सोडा म्हणतोय. ओके. भारताच्या भूदल प्रमुखास काय म्हणतात? भूदल प्रमुख मीन्स आर्मी. ओके, आर्मी चीफ सध्या त्यांना म्हणतो आपण जनरल. ओके. आर्मी चीफ, भूदल प्रमुख म्हणजे आर्मी चीफ, त्यांना आपण जनरल म्हणतोय. सध्याचे जनरल कोण आहेत? सध्याचे जनरल आहे मनोज पांडे. ओके, जनरल मनोज पांडे हे सध्याचे कोण आहेत? आर्मी चीफ आहे, त्यांना आपण जनरल असे म्हणतो. ओके. ॲडमिरल कोणाला म्हणतो? हे नेव्हीचे जे चीफ आहे त्यांना ॲडमिरल म्हणतो. आणि सध्याचे नेव्हीचे ॲडमिरल कोण आहे? आर हरिकुमार हे आहेत सध्याचे ॲडमिरल जनरल. ओके. एअर चीफ मार्शल आपण कुणाला? एअर चीफ जे असतात त्यांना एअर चीफ मार्शल म्हणतो आहे. आणि सध्याचे एअर चीफ मार्शल कोण आहे? V.R. चौधरी. ओके, V.R. चौधरी हे एअर चीफ मार्शल आहे. ओके. आणि हा सगळ्यांचं चीफ, ओके, तिन्ही दलांचे जे चीफ असतात त्याला म्हणतो त्यांना म्हणतो आपण चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. ओके, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. सध्याचे फर्स्ट चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहे? बिपिन रावत. ओके, जनरल बिपिन रावत हे फर्स्ट CDS होते. त्यांचा 3 वर्षाचा कालावधी होता. त्याच्यानंतर आता सध्याचे सेकंड CDS कोण आहेत? सध्याचे CDS आहे जनरल अनिल चौहान. ओके, जनरल अनिल चौहान हे आहेत CDS सध्याचे भारताचे. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? ओके. नेक्स्ट आखरीचा क्वेश्चन म्हणू शकतो हा आहे महाराष्ट्रातील मोसमी पाऊस हा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? ओके, नैऋत्य मोसमी ह्या प्रकारामध्ये महाराष्ट्राचा मोसमी पाऊस येतो. ओके, होप सो सगळ्यांना क्वेश्चन्स आवडले असेल. खूप मस्त क्वेश्चन होते आणि चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला समजावूनसुद्धा सांगितलं. अशाच प्रकारचे MCQ तुम्हाला येऊ शकतात, जे 19 आणि 20ला जी स्टाफ नर्सची एक्झाम होत आहे आणि जे फार्मासिस्टची एक्झाम होत आहे 18-19ला, आणि पुढे भरपूर सारे DMARमध्ये पोस्ट आहे. सगळ्यांना हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरेल. तरी मी आपल्याला निवेदन करतो आहे की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, हे व्हिडिओ बघा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा. इम्पॉर्टंट म्हणजे मला कसं एक मोटिवेशन भेटतं. तुम्ही लाईक कराल, तुम्ही कमेंट कराल व्हिडिओ तुम्हाला जर आवडले तर, आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर पण करा. ओके, लवकरच भेटू पुढच्या 50 MCQ सोबत उद्याला. तेव्हापर्यंत जय हिंद.